हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ सगळ्या ब्राईड्स टू बीसाठी असणार आहे. मी ब्राईड असताना मी ज्या टिप्स फॉलो केल्या होत्या आणि ज्या मिस्टेक्स केल्या होत्या, अशा काही मिस्टेक्स ज्या तुम्ही अवॉइड करू शकतात, अशा काही गोष्टी ज्या तुम्ही प्री प्लॅन करू शकतात जेणेकरून काही मिस्टेक्स अवॉइड होतील. सो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप युजफुल ठरेल. हे 10 मिनटं तुमची लग्नाचा मेन टाईम सेव्ह करू शकतात. सो गिव इट. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲज अ ब्राईड टू बी इज शॉपिंग, कारण त्याच्यावर आपलं सगळं डिपेंड असतं. सो तुमची शॉपिंग ॲटलिस्ट 2 to 3 मंथ्स आधी झालेलीच पाहिजे, नाहीतर मग खूप किऑस होईल आणि खूप साऱ्या गोष्टी मिस आऊट होऊ शकतात आणि तुम्ही पॅनिक होऊ शकता आणि खूप सारा स्ट्रेस येऊ शकतो. सो ते अवॉइड करण्यासाठी सगळ्यात आधी शॉपिंग करा. आणि सगळ्यात आधी ड्रेसेस वगैरे घेताना आधी ब्राईडचे ड्रेसेस घ्या आणि त्याला मॅचिंग तुम्ही ग्रूमचे ड्रेसेस घेऊ शकता. आणि हां, एक गोष्ट लक्षात ठेवा की कलर रिपीट नको व्हायला. जर तुम्ही एंगेजमेंटला वेगळा कलर घेतला होता तर आता लग्नात थोडे वेगळे कलर्स घ्या आणि थोडे लाईट कलर्स, डार्क कलर्स असं कॉम्बिनेशन करा, जेणेकरून तुम्ही सगळे कलर फॉलो करू शकणार. शॉपिंग केली, शॉपिंग झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर ज्वेलरी घेऊ शकता, कारण खूप साऱ्या मुली वर्किंग असतात. सो त्यांना जमत नाही, ओन्ली विकेंडला ते शॉपिंग वगैरे करू शकता. सो त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे 2 to 3 मंथ्स आधी शॉपिंग करा. वेडिंग ड्रेसेस घ्या, त्यानंतर तुम्ही अपकमिंग त्याचा जो नेक्स्ट वीकेंड असेल त्याला तुम्ही त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी घेऊ शकता. त्यानंतर आपले जे ब्लाऊज वगैरे असतात ते स्टिच करायला खूप टाईम लागतो. सो त्यासाठी पण तुम्हाला पुरेसा वेळ भेटेल. तुम्ही तुमच्या डिझाईन्स फायनलाइज करू शकता की तुम्हाला कसं हवं आहे वगैरे. जर हे सगळं तुम्ही थोडं आधी प्लॅन केलं ना, तर ॲज पर युअर चॉईस तुम्हाला सगळं करता येईल आणि सगळं एकदम जो रिझल्ट राहील ना, तुम्ही एकदम हॅपी असणार, नॉट स्ट्रेसफुल. त्यानंतर फोर्थ आहे तुमच्या हिल्स ऑर सँडल्स. सो तुम्ही ॲज पर युअर ड्रेस तुमच्या सँडल्स वगैरे सगळं घेऊ शकतात. सो या चारही गोष्टी तुम्ही 1 by 1 करा. एकदम परफेक्ट गोष्टी होतील ॲज पर युअर ड्रेस, ॲज पर युअर चॉईस. जर तुम्ही प्रायर या गोष्टी केलेल्या राहणार तर इफ सपोज जर तुम्ही 3 मंथ आधी शॉपिंग केली आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही ड्रेस वगैरे ट्राय करून बघू शकता. जर तुम्ही वेडिंग शॉपिंग, वेडिंग ड्रेस, सँडल्स, ज्वेलरी, मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर्स या सगळ्या गोष्टी 2 to 3 मंथ्स आधी फायनल केल्या तरच तुमच्या ज्या मिस आऊट थिंग्स असतात ना, म्हणजे तुम्हाला हळूहळू खूप गोष्टी आठवतात की ओ हे पण बाकी आहे, ओ हे पण बाकी आहे. जसं की फ्लावर्स वगैरे असतात, आपल्या हेअरस्टाईलला वगैरे लागतात. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला ऐन टायमाला आठवतात. सो जर तुम्ही या मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, त्या जर तुम्ही आधी बुक करून ठेवल्या किंवा फायनल करून ठेवल्या तर तुम्हाला बाकी गोष्टी करण्यासाठी टाईम भेटतो पुरेसा. सो त्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर येते 5th गोष्ट, ती म्हणजे तुमची ब्रायडल मुआ. मुआ मीन्स मेकअप आर्टिस्ट. सो तुमची मेकअप आर्टिस्ट जसं तुमची वेडिंग डेट फायनल होते ना, त्यानंतर तुम्ही स्टार्ट करून द्या तुमची मेकअप आर्टिस्ट पाहण्यासाठी. बिकॉज कोणती पण मुलगी असते, तिला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तिचा लुक, तिचा मेकअप आणि तिचा ड्रेस. याच्याशिवाय तिला काहीच इम्पॉर्टंट नसतं. फर्स्टली हेच इम्पॉर्टंट असतं प्रत्येक मुलीसाठी. सो सगळ्यात आधी मेकअप आर्टिस्ट बघा. या सगळ्या गोष्टी तुमच्या फायनल झाल्यानंतर मेकअप आर्टिस्ट बघताना तुम्ही त्यांचे पेजेस चेक करू शकता, त्यांनी आधी कसं काम केलं आहे ते चेक करू शकता. त्यानुसार तुम्ही तुमची मेकअप आर्टिस्ट बुक करा. जेवढं लवकर करणार तेवढं तुम्हाला चॉईसेस भेटतील. ऐन वेळेला खूप साऱ्या मेकअप आर्टिस्ट बिझी असतात आणि तुम्हाला डेट्स भेटत नाही आणि खूप साऱ्या लोकांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण चांगले मेकअप आर्टिस्ट भेटत नाही. मग कोणीतरी जो उरलेला असेल त्याच्यासोबत डील बुक करावी लागते आणि ॲडजस्टमेंट करावी लागते इन शॉर्ट. सो या गोष्टी आधी करा. सगळ्यात इम्पॉर्टंट टिप म्हणजे जर तुम्हाला हेअरकट करायची असेल तर लग्नाच्या 2 to 3 मंथ्स 4 मंथ्स आधी चुकूनही हेअरकट करू नका. जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही लग्नानंतर करू शकता, पण लग्न आधी नका करू. बिकॉज तुम्ही जर हेअरकट केली ना तर तुमचं हेअरस्टायलिस्टला खूप प्रॉब्लेम येतील. सो नका करू, मी सजेस्ट करेल. बिकॉज तुम्ही कसे पण हेअरकट करून येणार, असं पण ते हाईडच होतात हेअरस्टाईलमध्ये. सो हेअरकट करूच नका. हेअर स्पा तुम्ही घेऊ शकता, चुकूनही नका करू. हेअर स्पा घ्या तुम्ही.
लग्नाच्या 2 to 3 डेज आधी तुम्ही हेअर स्पा करा. कारण तुमच्या केसांवर खूप सारे प्रोडक्ट्स यूज होतात लग्नात, मेकअप वगैरे. सो तो हेअर स्पा केल्यानंतर एक लग्न आधी करा आणि एक लग्नाच्या नंतर करा, जेणेकरून तुमचे केस सुरक्षित राहतील आणि जसं डॅमेज नाही होणार. आणि जर तुम्हाला काही हेअरकट वगैरे करायची तर ती तुम्ही लग्नानंतर करू शकता. ओके. खूप साऱ्या मुलींना स्किन ट्रीटमेंट्स करायच्या असतात, तर त्या तुम्ही चुकूनही 1 or 2 मंथ्स आधी करू नका. बिकॉज काही रिॲक्शन्स झाले, काही प्रॉब्लेम्स झाले तर तुम्हाला खूप प्रॉब्लेममध्ये तुम्ही पडू शकतात. जर करायचीच असेल ट्रीटमेंट काही तर 6 मंथ्स आधी करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर तो क्युअर होऊ शकतो. आणि ऐन वेळेला जर तुम्ही केलं आणि काही प्रॉब्लेम झाला तर तो क्युअर नाही होत. सो मी तरी सांगेल की अवॉइड करा स्किन ट्रीटमेंट्स वगैरे, बेटर राहील. आणि जर करायचं असेल तर थोडं प्रायर करा आणि डॉक्टर्सच्या गायडन्सने तुम्ही करू शकता. तो फेशियल कधी केलं पाहिजे ब्राईड टू बीने? आधी तुम्ही चूज करा की तुम्हाला कोणतं फेशियल सूट होतं. 3-4 मंथ्स आधी ट्राय करा ते. जर तुम्हाला त्याचं काही रिॲक्शन वगैरे होत असेल तर ते बघा. नसेल होत, सूट होत असेल तर तेच फेशियल तुम्ही फायनल करा. फेशियल 2 ते 3 वेळा करा. लग्नाच्या 2 मंथ्स आधी एक करा, 1 मंथ आधी एक करा आणि 15 डेज आधी और वेडिंगच्या 2-3 डेज आधी. असं 2दा केलं तरी सफिशियंट आहे, पण आधी केलेलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी काही प्रॉब्लेम नाही होणार. जर आधी केलं ना तर जर तुम्हाला रिॲक्शन वगैरे होतं का, ॲलर्जी वगैरे असेल तर ते तुम्हाला दिसून जाईल आणि ऐन वेळेला काही प्रॉब्लेम नाही होणार. सो फेशियल पण आधीच करा, करून बघा एकदा ट्रायल. ओके. द नेक्स्ट टिप इज नेल एक्सटेन्शन्स. सो जर तुम्हाला पण एक्सटेन्शन्स वगैरे करायचे असतील तर लग्नाच्या 2 दिवस आधी करा. म्हणजे तुमचे जे पण फंक्शन्स आहे ना त्याची तुमची सगळी पॅकिंग, सगळं रेडी झाल्यानंतर तुम्हाला फक्त चिल करायचं आहे, काही काम नाही करायचं आहे, अशा वेळी नेल एक्सटेन्शन करा. कारण एक्सटेन्शन केल्यानंतर तुम्हाला काहीच काम नाही करता येत, काहीच असं बॅग्स वगैरे ओपन नाही करता येत, काहीच नाही करता येत. सो एक्सटेन्शन फक्त तुमचं फंक्शन स्टार्ट व्हायच्या आधी करा, म्हणजे बेस्ट राहील. ते तुटणार वगैरे पण नाही आणि चांगलं राहील. आणि अजून एक टिप, जर तुम्ही नेल एक्सटेन्शन केलं असेल तर मेक शुअर तुमच्या हळदीमध्ये ते डॅमेज नाही होणार. कारण माझं झालं होतं, मी पिंक कलरचे नेल एक्सटेन्शन केले होते आणि त्यांचा कलर येल्लो होऊन गेला होता हळदीमुळे. सो या गोष्टींची काळजी घ्या. लग्नाचा गाऊन वगैरे, लेहंगा वगैरे आहे त्याचा जो मोठा पाऊच असतो ना त्याच्यातच तुम्ही सगळं कॅरी करा. म्हणजे सेपरेट कॅरी बॅग्समध्ये तुमची सँडल, तुमची ज्वेलरी, तुमचं त्याचं ब्लाऊज, जे त्या दिवशी तुम्हाला त्या लेहंग्यावर विअर करायचं आहे ते सगळं तुम्ही एकाच याच्यात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला शोधावं नाही लागणार आणि काही गोष्टी मिस नाही होणार. प्रत्येक गोष्ट ठेवा. जर तुम्हाला टिकली लावायची तर ती टिकली पण त्याच बॅगेमध्ये ठेवा. मी सेम गोष्ट फॉलो केली होती आणि मला काहीही प्रॉब्लेम नाही झाला. अशी एक पण गोष्ट नाही जी मी मिस केली असेल. सगळ्या गोष्टी माझ्या एकदम जागेवर होत्या. आणि फॉर एक्झाम्पल लग्न झालं, सो तो ड्रेस तुम्ही परत त्याच्यात ठेवून द्या, ती सँडल तुम्ही ठेवून द्या, नंतर आपण चेंज करत राहतो. सो त्या सगळ्या गोष्टी तुमच्या एका जागेवरच राहतील आणि मिस नाही होणार, हरवणारसुद्धा नाही. सो सेपरेट पाऊच करा. हळदीचा वेगळा, लग्नाचा वेगळा, तुमच्या जेवढे फंक्शन्स आहेत तेवढ्या सगळ्या फंक्शनचा वेगवेगळा तुम्ही पाउचेस क्रिएट करू शकता, ज्याच्यात तुमचं सगळं सामान एका याच्यात राहील. मी एक मिस्टेक केली होती, म्हणजे ती मला रिअलाईज नाही झाली. तुम्हाला इथे एक स्पॉट दिसत असेल जो मला लग्नाच्या वेळेसच आला आहे, बट तो म्हणजे आमचे जेव्हा फंक्शन्स होते तेव्हा तो दिसत नव्हता आणि नंतर हळूहळू तो डार्क होत गेला आणि तो अजून पण जात नाही माझा. सो मला डॉक्टरकडे दाखवण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही, कारण तो जातच नाही. इथे तुम्ही बघू शकता, दिसतोय, क्लिअर कट विजिबल आहे. सो या गोष्टींची काळजी घ्या. जर म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं रिॲक्शन होऊ शकतं आणि त्यांचे रिझल्ट म्हणजे असं जे स्पॉट वगैरे ते नंतर पण विजिबल होऊ शकता किंवा त्या दिवसाला पण विजिबल होऊ शकता. खूप साऱ्या मुली काय करतात, ऐन टायमाला फेशियल करतात आणि त्यांना पूर्ण ते डॅमेज होऊन जाते. मेकअपचे प्रोडक्ट्स, मेक शुअर की तुमची जी मेकअप आर्टिस्ट आहे ती चांगले ब्रँडेड प्रोडक्ट्स यूज करेल. असं नाही की तुम्ही म्हणाल की मी माझा म्हणजे मला चांगली मेकअप आर्टिस्ट भेटून गेली, तिने फक्त 10,000त मेकअप करून दिला, बट
ती प्रोडक्ट्स पण तसे यूज करते आणि त्याच्यामुळे तुमची स्किन डॅमेज होऊ शकते. सो मेक शुअर तुमच्या स्किनवर जे पण प्रोडक्ट्स यूज होतील ते चांगलेच असतील, बिकॉज स्किन एकदाची डॅमेज झाली ती रिपेअर नाही होत. जर तुमचं लग्न 6 मंथ्स आधी आहे किंवा 4 मंथ्स आधी आहे, तर तुमच्या स्किनची काळजी घेणं स्टार्ट करा. फ्रेश फ्रूट्स खा, योगा करा, हेअरची काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा डाएट प्रॉपर करा. त्यानंतर तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करा काही मंथ्स का असेना, जेणेकरून जे आपल्याला पिंपल्स वगैरे येतात नॉर्मली ते पण तुमचे लवकर क्युअर होतील आणि अवॉइड होतील. तुमची पर्स ठेवा, ज्याच्यात तुमच्या मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ठेवा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सर्दी झाली, खोकला झाला, जर तुम्ही ब्राईड आहात तर ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी होतात. सो कॅरी करा, जेणेकरून तुम्ही लवकर क्युअर होऊ शकणार. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्टिचिंगसाठी जो सामान असतो ना तो थोडाफार कॅरी करा, बिकॉज ऐन टायमाला काही ना काही तुम्ही किती पण प्री प्लॅनिंग केली तरी प्रॉब्लेम होतात. माझा स्वतःला झालं होतं. ऐन टायमाला माझा जो नेकलेस होता ना तो तुटला होता आणि तो आम्हाला नंतर स्टिच करावा लागला होता, थँक्स टू माय मुआ, जी माझी मेकअप आर्टिस्ट होती. तिने तो ऐन टायमाला बरोबर फिक्स करून दिला. बट असे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे घाई गडबडमध्ये ब्रेक होतात गोष्टी. आणि विदाऊट नेकलेस तर मी एंटर नाही करू शकत किंवा सिम्पल तर नाही जाऊ शकत. सो ट्राय करा की तुम्ही तुमचे म्हणजे जी पण मेकअप आर्टिस्ट असेल, जर तुम्ही तिच्याकडून नेकपीस वगैरे घेत असणार तर तिला सांगा की 2 कॅरी करायला. जर ऐन टायमाला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही ते दुसरा जो सेट आहे तो यूज करू शकता. आणि हां, जर तुम्ही ब्राईड टू बी आहात तर तुमचे जे 3-4 डेज असतात वेडिंगचे, फेस्टिवलच असतं लग्न म्हणजे, तर तेव्हा तुमच्यासोबत एक अशी व्यक्ती ठेवा जी तुमचं सगळे काळजी घेऊ शकेल. जर तुम्ही विचारलं की ही पिन कुठे आहे तर तिला ती पण माहीत असावी की इथे आहे. सो अशी एक व्यक्ती ठेवा, कारण तुम्हाला त्या गोष्टी पॉसिबल नाही होत लग्नाच्या दिवशी किंवा जे फंक्शन्स असतात, कारण तुम्ही खूप साऱ्या गोष्टींमध्ये असतात. सो तेव्हा हे सगळं मॅनेज नाही होत. ओके, हे तुमच्यावर आहे की तुम्हाला स्ट्रेसफुल ब्राईड बनायचं आहे की स्ट्रेस फ्री ब्राईड. सो जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही एकदम स्ट्रेस फ्री ब्राईड बनवू शकता. आणि जो स्ट्रेस येतो तो स्ट्रेस तुम्ही अवॉइड करू शकता आणि एकदम फ्रीली एन्जॉय करू शकता तुमचं स्वतःचं लग्न. खूप साऱ्या मुलींचं काय होतं, त्यानं ऐन टायमाला खूप साऱ्या गोष्टी करतात ज्यामुळे असं होतं की त्या स्वतःचं लग्नच एन्जॉय नाही करू शकत आणि त्यात मेन दिवसाला त्या एकदम स्ट्रेसमध्ये असतात. तुम्ही किती पण ट्राय केलं ना, म्हणजे स्ट्रेस तर येतोच. मुलगी खूप स्ट्रेसमध्ये असते लग्नाच्या दिवशी. तुम्ही असं नॉर्मली बघितलं असेल, त्या एकदम की करतात, बट त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्या एकदम स्ट्रेसमध्ये असतात, कारण त्यांच्या माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असतात. सो या सगळ्या अवॉइड करण्यासाठी तुम्ही एक लिस्ट बनवा, करा, आणि ॲज पर दॅट लिस्ट तुम्ही प्लॅन करू शकता. ओके, सो द नेक्स्ट थिंग इज मेहंदी. खूप साऱ्या लोकांना मेहंदीची पण ॲलर्जी असते. सो अशा लोकांनी काळजी घ्या की म्हणजे ट्रायल करून बघा. ज्या लोकांना ॲलर्जी होते त्यांनी मेहंदीची ट्रायल करून बघा, नाहीतर मग मेन दिवसाला तुम्हाला मेहंदीचं स्किन वगैरे खराब नको व्हायला. सो त्यासाठी त्यांचं बघितलं असेल, जेव्हा त्यांचे वेडिंग फंक्शन्स वगैरे असतात तेव्हा नेमकं त्यांना इथे पिंपल्स वगैरे येतात मेकअप्समुळे, प्रोडक्ट्समुळे. सो अशा लोकांनी प्री ट्रायल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो माझ्यासारख्या खूप साऱ्या ब्राईड्स टू बी असतील. अजून एक टिप ज्यामुळे मला प्रॉब्लेम झाला होता, ती म्हणजे जर तुम्ही नोज रिंग घातली आहे आणि ती एकदम पॅक केली आहे, म्हणजे जशी मी केली होती एकदम पॅक आहे माझी नोज रिंग, आणि मला ऐन टायमाला जेव्हा माझं लग्न होतं म्हणजे वेडिंगच्या दिवशी दुसरी नोज रिंग घालायची होती आणि ही निघालीच नाही त्या दिवशी. सो मला खूप प्रॉब्लेम झाला आणि याच्यावरच दुसरी वेअर करावी लागली. सो याची तुम्ही आधीच काळजी घ्या. एकतर ही आधीच रिमूव्ह करून घ्या जर तुम्ही आधी एखादी नोज रिंग घातली असेल. एल्स जी स्टिचवाली असते ना ती यूज करा. मी दोघी ठेवल्या होत्या तशा, म्हणजे एक टॅपवाली आणि एक नॉर्मली जी वेअर करतात ती. सो तुम्ही पण असे ऑप्शन्स ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐन टायमाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार. आणि हां, लेन्सेस वगैरे मेक शुअर की तुमची जी मेकअप आर्टिस्ट आहे ती चांगले लेन्सेस यूज करेल. मी ते लेन्स वेअर नव्हते केले, सो मला तसा काही प्रॉब्लेम नाही झाला. फक्त एका फंक्शनला केले होते आय थिंक. आणि खूप साऱ्या लोकांना लेन्सेसचा प्रॉब्लेम होतो, कारण काही मेकअप आर्टिस्ट काय करतात, दुसऱ्याचे यूज केलेले लेन्सेस तुम्हाला यूज करतात.
आणि त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्ही आधीच डिस्कस करून घ्या तुमच्या मेकअप आर्टिस्टसोबत की यूज प्रोडक्ट नको यूज करायला, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार. वा. आणि हां, मेक शुअर की तुमच्याकडे खूप सारे टिश्यू पेपर्स असतील, वेट टिश्यू पेपर, ड्राय टिश्यू पेपर, बिकॉज ती खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ते असतात ज्या वर्षभर काहीच करत नाही, वर्षभर कोणताच डाएट प्लॅन फॉलो करत नाही आणि त्यांना ऐन वेळेला जेव्हा त्यांचं लग्न असतं तेव्हा त्यांना बारीक व्हायचं असतं. सो अशा मुलींनी प्लीज असं नका करू की म्हणजे डायरेक्ट जेवण बंद करून दिलं, हे करून दिलं आणि तुम्ही ऐन टायमाला खूप जास्त आजारी पडणार. असं काही करू नका. सो तुमचं जे जेवण वगैरे असेल ते बॅलन्स ठेवा. इतकं ठेवा की तुम्ही चक्कर येऊन कुठे पडणार नाही किंवा तुम्हाला इन फ्युचर काही प्रॉब्लेम नाही होणार तुमच्या वेडिंग डेच्या वेळेस. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.